Hello everyone. In the last lecture, we have to completed the point aerobic respiration and anaerobic respiration. And in the today's lecture, we are going to study the difference between aerobic respiration and anaerobic respiration. Okay. So first difference is aerobic respiration takes place in presence of oxygen. आपण डेफिनेशन बघितलेले आहेत एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशनच्या. एरोबिक म्हणजेच काय तर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. त्यामुळे मी इथं काय लिहिलेलं आहे एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, व्हाईल अनएरोबिक रेस्पिरेशन takes place in absence of oxygen. Anaerobic म्हणजेच काय without oxygen or in absence of oxygen. That's why the first difference is here aerobic respiration takes place in presence of oxygen and anaerobic respiration takes place in absence of oxygen. Then the second difference, it takes place in mitochondria and cytoplasm. एरोबिक रेस्पिरेशन ही कुठे होणार आहे? इट टेक्स प्लेस इन माइटोकॉन्ड्रिया अँड इन सायटोप्लाझम, व्हाईल दिस अनएरोबिक रेस्पिरेशन takes place in cytoplasm. एरोबिक रेस्पिरेशन हे माइटोकॉन्ड्रिया आणि सायटोप्लाझम मध्ये होते आणि अनएरोबिक रेस्पिरेशन जे आहे ते फक्त आणि फक्त कशामध्ये होणार आहे? इट टेक्स प्लेस ओनली इन सायटोप्लाझम. दिस इज द सेकंड डिफरन्स. देन वी हॅव टू सी थर्ड डिफरन्स. ऑर्गॅनिझम्स माहित आहेत तुम्हाला. ऑर्गॅनिझमच्या दोन कॅटेगरी आहेत, लोअर ऑर्गॅनिझम अँड higher organism. So in the third difference we have to see in which organism aerobic respiration takes place and in which organism anaerobic respiration takes place. Here aerobic respiration takes place in higher organism. एरोबिक रेस्पिरेशन हे फक्त आणि फक्त कुणामध्ये होणार आहे? इट टेक्स प्लेस ओनली इन हायर ऑर्गॅनिझम. इट डज नॉट टेक्स प्लेस इन लोअर ऑर्गॅनिझम. सो विच आर द हायर ऑर्गॅनिझम्स? हियर हायर ऑर्गॅनिझम्स आर नथिंग बट ऑल प्लांट्स अँड ऑल ॲनिमल्स. म्हणजे सगळ्या प्लांट्समध्ये आणि सगळ्याच ॲनिमल्समध्ये होणारं जे रेस्पिरेशन आहे ते कोणतं असणार आहे? इट इज नथिंग बट द एरोबिक रेस्पिरेशन. ओके. देन हियर अनएरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस in lower organism. लोअर ऑर्गॅनिझम जे आहेत त्या लोअर ऑर्गॅनिझम मध्ये होणारं रेस्पिरेशन जे आहे ते कोणतं असणार आहे? अनएरोबिक रेस्पिरेशन. हियर एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन हायर ऑर्गॅनिझम लाईक ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स, while anaerobic respiration takes place in lower organism. So which are the lower organism? Here best example is fungi, then yeast and bacteria. म्हणजेच फंगाय मध्ये, ईस्ट मध्ये आणि बॅक्टेरिया मध्ये कोणते रेस्पिरेशन होईल? अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके. देन द फोर्थ डिफरन्स इज एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन 3 स्टेप्स. आपण एरोबिक रेस्पिरेशन बघितलेलं आहे. एरोबिक रेस्पिरेशनच्या 3 स्टेप्स आहेत. कोणत्या 3 स्टेप आहेत? पहिली स्टेप आहे ग्लायकोलायसिस, सेकंड स्टेप आहे क्रेब्स सायकल आणि तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजेच कोणती असणार आहे? ETS म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. मीन्स व्हॉट? हियर दिस एरोबिक रेस्पिरेशन takes place in 3 steps. First is glycolysis,
सेकंड स्टेप क्रेब्स सायकल, आणि तिसरी जी स्टेप असणार आहे ती कोणती असणार आहे, ETS म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ओके, देन हिअर दिस अनएरोबिक रेस्पिरेशन takes place in 3 steps similar like that of the aerobic respiration. जसं एरोबिक रेस्पिरेशन 3 स्टेप मध्ये झालं ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये, तसंच अनएरोबिक रेस्पिरेशन सुद्धा 3 स्टेप मध्ये होते. तर 3 स्टेप्स कोणत्या आहेत, आपण अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये मेकॅनिझम बघितलेला आहे. मेकॅनिझम हे 3 स्टेप्स मध्ये कंप्लीट होते. त्या 3 स्टेप्स कोणत्या, पहिली स्टेप आहे ग्लायकोलायसिस, म्हणजे एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मधली पहिली स्टेप ही ग्लायकोलायसिसच आहे, म्हणून आपण त्याला कॉमन स्टेप म्हणणार आहे. सेकंड स्टेप कोणती असणार आहे, डिकार्बोक्झिलेशन, आणि थर्ड स्टेप जी असणार आहे ती म्हणजेच कोणती असणार आहे, रिडक्शन. ओके, सो हिअर अनएरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन 3 स्टेप्स, that is glycolysis, second step decarboxylation, and the third step is the reduction. बघा आपण डिफरन्स बघतोय. चौथा डिफरन्स काय सांगितला, एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन 3 स्टेप्स. फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलायसिस, सेकंड स्टेप इज क्रेब्स सायकल, and third step is electron transport system. While anaerobic respiration is also takes place in 3 steps. These 3 steps are glycolysis, decarboxylation and reduction. Then next difference is in aerobic respiration oxygen is present, and due to presence of oxygen here glucose molecule is completely oxidized. आपण एरोबिक रेस्पिरेशन बघितलेलं आहे, त्याच्यातली पहिली स्टेप बघितलेली आहे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिसमध्ये काय होतं, ग्लुकोज मोलेक्युलचं कन्व्हर्जन हे पायरुविक ॲसिडमध्ये होणार आहे. तर कन्व्हर्जन का झालं, बिकॉज हिअर ऑक्सिजन इज प्रेझेंट, मीन्स व्हॉट, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन हिअर ग्लुकोज मोलिक्यूल इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड, म्हणजे ग्लुकोज मोलिक्यूलचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होणार आहे, कम्प्लीट ब्रेकडाऊन होणार आहे. But here in case of anaerobic respiration oxygen is totally absent. As a result here this glucose molecule is incompletely oxidized. म्हणजेच काय, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये ऑक्सिजनचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होणार नाही. म्हणून इथं आपण डिफरन्स काय लिहिलेला आहे, इन केस ऑफ एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड, while in case of anaerobic respiration glucose molecule is incompletely oxidized. Then next difference, in case of aerobic respiration glucose molecule is completely oxidized, as a result large amount of energy is released. रिलीज्ड म्हणजेच काय, तयार होणार आहे किंवा बाहेर पडणार आहे. इथं ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतंय, कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यामुळं इथं जास्त प्रमाणात एनर्जी तयार होणार आहे. म्हणून इथं आपण काय लिहिलेलं आहे, इन केस ऑफ एरोबिक रेस्पिरेशन large amount of energy is released only because of complete oxidation of glucose. Here in case of anaerobic respiration glucose molecule is incompletely oxidized, as a result less amount of energy is released. जर ग्लुकोजचं ऑक्सिडेशन कंप्लीट होत असेल तर तिथे जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर पडेल, पण ग्लुकोजचं ऑक्सिडेशन जर इनकम्प्लीट असेल तर मात्र तिथं लेस अमाऊंटमध्ये एनर्जी ही रिलीज होणार आहे. दॅट्स वाय हिअर डिफरन्स इज इन केस ऑफ एरोबिक रेस्पिरेशन लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड, अँड इन केस ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड. देन नेक्स्ट डिफरन्स, here in case of aerobic respiration large amount of energy is released, as a result ATP formation is more. म्हणजे इथे ATP किती फॉर्म होणार आहे, here total 38 ATPs are formed. आपण एरोबिक रेस्पिरेशन बघितलं,
त्याच्यामध्ये 3 स्टेप्स बघितल्या, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम. ह्या तिन्ही स्टेप बघितल्यानंतर आपण बॅलन्स शीट बघितली. बॅलन्स शीटमध्ये आपण काय बघितलं तर ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये टोटल किती एटीपी फॉर्मड होणार आहे, बरोबर, टोटल किती एटीपीचा यूज होणार आहे. आणि फायनली ह्या तिन्ही स्टेप्सच्या एंडला म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशनच्या एंडला किती एटीपी बॅलन्स्ड राहणार आहेत हे बघितलेलं आहे. त्या बॅलन्स शीटमध्ये बघितलं आपण एरोबिक रेस्पिरेशनच्या एंडला टोटल 38 एटीपी ज्या फॉर्मड होत आहेत. कशामुळं, ओनली बिकॉज ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड. इथं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये रेस्पिरेशन होते, त्यामुळे ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन झालं. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन कंप्लीट झाल्यामुळे एनर्जी जास्त प्रमाणात बाहेर पडली आणि त्याच्याचमुळं इथं जास्त प्रमाणात एटीपी सुद्धा फॉर्मेशन झालेले आहेत. सो हिअर इन केस ऑफ एरोबिक रेस्पिरेशन टोटल 38 एटीपीज आर फॉर्मड. But in case of anaerobic respiration, only 2 ATPs are formed. आपण अनेरोबिक रेस्पिरेशन बघितले. अनेरोबिक रेस्पिरेशन मध्ये 3 स्टेप्स बघितलेले आहेत, ग्लायकोलायसिस, डिकार्बोक्सिलेशन आणि रिडक्शन. या तिन्ही स्टेप्स झाल्यानंतर आपल्याला इथं फक्त आणि फक्त 2 एटीपी तयार झालेले दिसणार आहेत. सो हिअर इन केस ऑफ एरोबिक रेस्पिरेशन 38 ATPs are formed, while in case of anaerobic respiration only 2 ATPs are formed. Then next difference, in case of aerobic respiration metabolic water is formed. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये मेटाबॉलिक वॉटर जे आहे ते फॉर्मड होते. कुठं होणार आहे फॉर्मड, हिअर ॲट द एंड ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, त्यालाच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम सुद्धा म्हणतोय आपण. त्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या एंडला वॉटरचं फॉर्मेशन होतंय. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या एंडला वॉटर फॉर्मेशन झाल्यामुळे आपण त्या वॉटरला एंड प्रोडक्ट सुद्धा म्हणणार आहे, बरोबर. म्हणजेच काय तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये मेटाबॉलिक वॉटर हे फॉर्मड होणार आहे. सो हिअर मेटाबॉलिक वॉटर इज फॉर्मड. बट इन केस ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन मेटाबॉलिक वॉटर इज नॉट फॉर्मड. इकडं मेटाबॉलिक वॉटर फॉर्म होत नाही, म्हणजेच काय तर H2O फॉर्मेशन होणार नाही. अँड द लास्ट डिफरन्स इज द एंड प्रोडक्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन आर CO2 अँड H2O. आत्ताच आपण बघितलं एरोबिक रेस्पिरेशन मध्ये मेटाबॉलिक वॉटर फॉर्मड होते, म्हणजेच तिथे H2O फॉर्मेशन सुद्धा होणार आहे. इथं एंड प्रोडक्ट कोणता असणार आहे, हिअर द एंड प्रोडक्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इज CO2 अँड H2O. while in case of anaerobic respiration the end products are ethyl alcohol. ethyl alcohol म्हणजेच काय, इथेनॉल and CO2. Okay, so these are the 9 points which shows difference between aerobic and anaerobic respiration. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. पहिला डिफरन्स काय आहे, एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन while anaerobic respiration is takes place in absence of oxygen. ठीक आहे. सेकंड डिफरन्स काय आहे, एरोबिक रेस्पिरेशन इज टेक्स प्लेस इन माइटोकॉन्ड्रिया अँड इन सायटोप्लाझम while anaerobic respiration takes place only in cytoplasm. Then third difference is एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन हायर ऑर्गॅनिझम, म्हणजे फक्त हायर ऑर्गॅनिझम मध्येच होणार आहे. हायर ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत, हायर ऑर्गॅनिझम्स आर प्लांट्स अँड ॲनिमल्स. बट हिअर अनएरोबिक रेस्पिरेशन इज ओनली टेक्स प्लेस इन लोअर ऑर्गॅनिझम. लोअर ऑर्गॅनिझम्स आर फंगाय, yeast and bacteria. Then the fourth difference is it takes place in 3 steps, that is glycolysis, Krebs cycle and electron transfer system, while anaerobic respiration also takes place in 3 steps. These 3 steps are glycolysis, decarboxylation and reduction. Then the fifth difference is due to presence of oxygen, glucose molecule is completely oxidized. Here in case of anaerobic respiration oxygen is absent, as a result glucose molecule is incompletely oxidized. Then in case of aerobic respiration, due to complete oxidation of glucose large amount of energy is released. Here due to incomplete oxidation of glucose less amount of energy is released.
Here in case of aerobic respiration, total 38 ATPs are formed, but in case of anaerobic respiration, only 2 ATPs are formed. Then next difference is, in case of aerobic respiration, metabolic water is formed at the end of electron transfer system, while here in case of anaerobic respiration, metabolic water is not formed. And the last difference is, in case of aerobic respiration, the CO2 and H2O, these are the two end products, while in case of anaerobic respiration, ethyl alcohol and CO2, these are the two end products. Okay, so in this way, in the today's lecture, we have to see the difference between aerobic and anaerobic respiration. Okay, thank you.